नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत. सचिनने अस्मितावरती खोटे नाटे आरोप करून म्हणजेच की चैतन्य आणि अस्मिताचं अफेअर आहे असं कोर्टासमोर तर त्याने सिद्ध केलेलंच असतं. पण मात्र आता सचिनने तर कहरच केलेला असतो. म्हणजे सचिनने नेमकं केलं तरी काय हेच आपल्याला पुढे पाहायचं आहे. सचिनने पेपरमध्ये बातमी दिलेली असते आणि त्याच्यामध्ये त्याने खूप भलते नाते अस्मितावरती आरोप केलेले असतात. घरच्यांनी तिला कसं भडकवलं, माझ्या मुलाला ते भेटू देत नाही आहे आणि मला न्याय मिळेल का, असं काहीही भलतं सलतं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. हे सगळं ऐकता सर्वांना मोठा धक्काच बसलेला असतो. सायली तर आता भयंकर चिडते आणि सायलीच्या डोक्यामध्ये जबरदस्त अशी आयडिया येते. अर्जुनसुद्धा भयंकर असा चिडलेला असतो. घरातले सर्वच तिथे असताना अर्जुन म्हणतो की त्याला सचिनला चांगलंच माहिती आहे की माझी फॅमिली माझा विकनेस आहे आणि त्याचाच तो फायदा घेतोय. सायली भयंकर चिडते आणि चिडतच म्हणते, पण मात्र त्याची ही मजुरी आपण चालू द्यायची नाही. त्याला जेवढा खोटेपणा करायचा आहे तेवढा खोटेपणा करू द्या, पण मात्र तुम्ही तो सगळा उघड पाडायचा. त्याच्यानंतर कोर्टाची तारीख ठरते. सचिन विटनेस बॉक्समध्ये उभा असतो आणि अर्जुन त्याला प्रश्न विचारत म्हणतो की तुमचं असं म्हणणं आहे की अस्मिता दीक्षित यांनी तुमच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवलं, पण मात्र हे सगळं होत असताना तुम्ही काय फक्त बघत बसला होतात का? त्यांना तुम्ही जराही थांबवण्याचा प्रयत्न नाही केला. हे सर्व ऐकल्यानंतर तर सचिनची बोलतीच बंद झालेली असते. अस्मिता व सगळेच तो सगळा प्रकार पाहत असतात आणि अर्जुनकडे याच्यासाठी एक साक्षीदारसुद्धा असतो. हे सर्व ऐकल्यानंतर सचिन तर पूर्ण घाबरून गेलेला असतो. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे प्रतिमा आणि सायली एकमेकींशी गप्पा मारत असताना प्रतिमा सायलीला तन्वीच्या बोबड्या आवाजातली शुभम करोती म्हणतानाची कॅसेट सायलीला देते. सायली ती कॅसेट लावतेसुद्धा आणि ते सर्व ऐकता सायलीला तर धक्काच बसतो. सायली आश्चर्याने ते सर्व बघत असते. म्हणजेच की सायलीला ही गोष्ट चांगल्याच प्रकारे रिअलाईज झालेली असते की सायलीला जे आवाज ऐकू येत होते ते दुसरे तिसरे कोणाचेही नसून लहान तन्वीचे आहेत. पण मात्र हे सर्व आवाज सायलीलाच का ऐकायला जातात या प्रश्नाचं कोडं अजून काही सायलीला सुटलेलं नसतं. तर मित्रांनो, पुढे नेमकं काय होणार हे आपल्याला कळणारच आहे. त्याच्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.